पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते नामदार या राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ बापट, त्याचबरोबर दिलीपजी कांबळे साहेब सामाजिक मंत्री, त्याचबरोबर या शहराचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, त्याचबरोबर पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार गौतमजी चाबुकसर साहेब, त्याचबरोबर सिद्धी साहेब, डीजी साहेब, खाडे साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठ एकनाथजी पवार साहेब, त्याचबरोबर पद्मनाभन साहेब आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवणजी हर्डीकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व समितीचे सभापती, सदस्य, समोर बसलेले सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व पिंपरी चिंचवड वासीय, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विविध विभागाचे पदाधिकारी, अधिकारी, सर्व पत्रकार बंधू, सर्वांचं मनापासून स्वागत करतो। चुकून कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, कारण की आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या समोर पहिल्यांदाच मनोगत व्यक्त करतोय। एक शेतकऱ्याच्या मुलाला भारतीय जनता पार्टीने या शहराचं महापौर केलं, त्यामुळे एवढा जबाबदारीचं काम कधी आलं नव्हतं, पहिल्यांदा आलंय, त्यामुळं थोडं दबावात बोलेल। सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 20 वर्षात जे झालं नाही ते खऱ्या अर्थाने आता विकास कामांची गंगा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहते आणि जो करत असतो त्यांना लोक नाव ठेवत असतं, कारण करणाराच कधी कधी चुकत असतो। त्यामुळे जर विचार केला तर 1997 साली भाऊ आमची गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कायम दुय्यम वागणूक आम्हाला देण्यात आली आणि ही 18 गावे कायम विकासापासून वंचित राहिली। त्याच गावांना आपण न्याय दिला आणि आज जर आपण पाहिलं तर डीपी प्लॅन नुसार, डेव्हलपमेंट प्लॅन नुसार खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरातील समाविष्ट गावांची देखील त्या ठिकाणी सर्व रोडची कामे देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे। आज खऱ्या अर्थाने जर आपण जे उद्घाटन आज गरीब आर्थिक प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचं केलेलं आहे, त्या ठिकाणी देखील 2 ठिकाणी, एक चरवली आणि बोराडेवाडी या ठिकाणी देखील समाविष्ट गावांमध्ये हा प्रोजेक्ट होतोय। खऱ्या अर्थाने या जगाला त्याचबरोबर भारताला अपेक्षित असलेलं संतपीठ हे देखील भाऊ आपण ग्रामीण भागात दिलेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं भाऊ तुमचं आणि आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वप्नातील गरिबांना मिळणारी घरं ही आपल्या माध्यमातून आपण देत आहात, त्याबद्दल तुमचं आम्ही पिंपरी चिंचवडच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या शहरामध्ये काम करत असताना जे पिंपरी चिंचवडकरांना अपेक्षित होतं, जे केंद्राने पिंपरी चिंचवडकरांना दिलं, राज्याने दिलं, तेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका देत आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड वासीय भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। त्यामुळे भविष्यात आदरणीय भाऊंनी, दादांनी जे मागितलं तेच माझ्यासारखा एक गरीब कार्यकर्ता सुद्धा मागेल, कारण की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ही औद्योगिक नगरी आहे, गोरगरिबांची नगरी आहे आणि शास्तीकरांनी खऱ्या अर्थाने त्यांना झोप येत नाहीये। त्यामुळे शास्तीकर असेल, अनधिकृत बांधकामांचा भाऊ प्रश्न असेल, खऱ्या अर्थानं भाऊ ठराव आपल्या काळात झालाच नाही, ठराव हा पहिल्यांदा सभागृहामध्ये झाला। जो ठराव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मंजूर झाला तोच ठराव उल्हास महानगरपालिकेत होता, त्यांनी तो ठराव फेटाळून लावला, परंतु तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मंजूर झाला म्हणून खऱ्या अर्थाने शास्तीकर हे आपल्या अंगावर आलेला आहे। शास्तीकराच्या विषयातून पिंपरी चिंचवडकरांना आपण मोकळं करावं ही देखील आपल्याकडे एक मनापासून अपेक्षा व्यक्त करतो।
आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहराला आपण खूप काही दिलेलं आहे. भाऊंनी मागितलं, दादांनी मागितलं, मी देखील मागतो की या ठिकाणी बंद पाईपलाईन पवनेचं पाणी आपण द्यावं. तेही मावळवासीय समाधानी राहतील आणि पिंपरी चिंचवडकर समाधानी होतील अशा पद्धतीचं दोघांमध्ये एक मनोमिलन घडून त्या ठिकाणी पाणी मिळावं. त्यांचा जो काही मोबदला आहे तो आपण द्यायला कधी तयार आहोत. भामा आसखेडचं पाणी आता आंध्राचं पाणी येतंय, दीववरनं आपण ते पाणी आणतोय. ग्रामीण भागातील 6 गावांना ते पाणी मिळतंय, म्हणजे शहरातील नक्कीच बाकीच्या गावांचा बोजा कमी होतोय. त्यामुळे बऱ्यापैकी पाण्याच्या बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी देखील आधार मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पहिला आपण खूप लक्ष दिलं तसंच या शहरावर आपलं लक्ष नक्की निश्चित राहील. आणि आदरणीय बापट साहेबांचं देखील चांगले लक्ष आहे. त्यामुळे मी बापट साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. कालच साहेबांनी वेळ दिली, आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठ, सर्व समोर बसलेले सर्व पिंपरी चिंचवडचे नागरिक बंधू आणि भगिनी, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून आजच्या ज्या कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालेलं आहे, अशीच उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात देखील होणार आहे, एवढे देखील या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.